لله ما في السماوات وما في الأرض وإن تبدوا ما في أنفسكم أو تخفوه يحاسبكم به الله فيغفر لمن يشاء ويعذب من يشاء والله على كل شيء قدير. آمن الرسول بما أنزل إليه من ربه والمؤمنون كل آمن بالله وملائكته وكتبه ورسله لا نفرق بين أحد من رسله وقالوا سمعنا وأطعنا غفرانك ربنا وإليك المصير. لا يكلف الله نفسا إلا وسعها لها ما كسبت وعليها ما اكتسبت ربنا لا تؤاخذنا إن نسينا أو أخطأنا ربنا ولا تحمل علينا إصرا كما حملته على الذين من قبلنا ربنا ولا تحملنا ما لا طاقة لنا به واعف عنا واغفر لنا وارحمنا أنت مولانا فانصرنا على القوم الكافرين. आकाशांमध्ये आणि जमिनीवर जे काही आहे सर्व अल्लाहची मालमत्ता आहे. तुम्ही आपल्या मनात एखादी गोष्ट लपवा किंवा उघड करा, अल्लाह तुमच्याकडून हिशोब घेईलच. मग ज्याला इच्छील त्याला माफ करील आणि ज्याला इच्छील त्याला अजाब म्हणजे शिक्षा यातना देईल. आणि अल्लाह तर प्रत्येक गोष्टीचं सामर्थ्य राखतो. पैगंबरांनी या ग्रंथावर ईमान राखलं जो त्यांच्या पालनकर्त्यातर्फे त्यांच्यावर उतरवला गेला, आणि या कुराणाला ज्यांनी मानलं ते ईमानधारक बनले. आणि सर्वांनीच अल्लाह, त्याचे फरिश्ते आणि त्याचे ग्रंथ आणि त्यांच्या पैगंबरांवर ईमान राखलं आणि असं म्हणाले की आम्ही अल्लाहच्या पैगंबरांपैकी कोणाही बाबत फरक मानत नाही, आणि विनंती केली की हे अल्लाह, आम्ही ऐकलं आणि कबूलही केलं. आम्ही तुझ्यातर्फे दिल्या जाणाऱ्या माफीची इच्छा राखतो आणि शेवटी आम्हाला तुझ्या समोर परतून यायचं आहे. कोणत्याही माणसाला त्याच्या कुवतीपेक्षा जास्त कष्ट यातना देणं हा अल्लाहचा नियम नाही. जो चांगलं कर्म करेल तर त्याचा मोबदला त्याला मिळेल, आणि जो दुराचाराचं ओझं आणेल तर त्याचा वाईट परिणाम त्याच्या माथी पडेल. हे आमच्या पालनकर्त्या, जर आम्हाला विसर पडला किंवा काही चूक भूल झाली तर आमची पकड करू नको. आणि हे आमच्या पालनकर्त्या, आमच्यावर ते ओझं टाकू नको जे तू आमच्या पूर्वीच्या लोकांवर टाकलं होतंस. हे आमच्या पालनकर्त्या, आम्हाला ते ओझंही उचलू देऊ नकोस जे उचलण्याची ताकद आमच्याजवळ नसावी. आमचे अपराध माफ कर, आमच्या वाईट कर्माबद्दल आम्हाला क्षमा कर आणि आमच्यावर दया कर. तूच आमची कामं तडीस नेणारा मित्र आणि मदतगार आहेस. इन्कार करणाऱ्या लोकांच्या मुकाबल्यात तू आमची मदत कर.